मी प्रिया आता 24 वर्षाची आहे. पण माझं शरीर एका प्रौढ स्त्रीसारखं आहे, पूर्णपणे आकर्षक आणि सुंदर. माझी उंची 5 फूट 3 इंच आहे आणि माझ्या सौंदर्यामुळे बऱ्याच जणांना लक्ष माझ्याकडे जातं. माझं लग्न 4 महिन्यांपूर्वी झालं आहे, पण माझा नवरा रोहन सरकारी नोकरीमुळे पुण्यात राहतो. त्यामुळे लग्नानंतर ते घरी आलेले नाहीत. माझ्या सासरऱ्यांच्या घरात माझ्या 22 वर्षाची दीर अर्जुन सासरे आणि माझ्या सासरऱ्यांची आई म्हणजेच माझी आजी सावित्री राहतात. माझ्या सासूबाईंचे 3 वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे रोहनने मला सासर सांभाळायला सांगितलं. मला माझा नवरा खूप दिवसांपूर्वी दूर सोडून गेला होता. तर मी नवीन लग्न झालेली नवरी कशी नवऱ्याच्या सुखापासून दूर राहू शकते, म्हणूनच मी माझ्या नवऱ्याच्या भावासोबत. आता माझ्या मनातल्या वेदना समजून घेणारा इथे कोणीही नाही. माझ्या आतल्या भावना गरज आहे. पण रोहन 4 महिन्यांपासून दूरच आहे. या कारणामुळे मी खूप अस्वस्थ होते. एके दिवशी माझी नजर माझ्या दीर अर्जुनकडे गेली. अर्जुनची उंची माझ्यापेक्षा थोडी कमी आहे. शरीरसुद्धा सडपातळ, पण त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळं आकर्षण आहे. सध्या तो कॉलेजमध्ये बाहेरून शिकत असल्यामुळे घरीच असतो. सासरे बाहेरच्या खोलीत राहतात, तर आजी सावित्री वयामुळे नेहमी त्यांच्या खोलीतच असते. त्यामुळे बहुतेक वेळ घरी मी आणि अर्जुन असतो. सुरुवातीला मी अर्जुनकडे साध्या नजरेने पाहायचे, पण ज्या दिवसापासून मी त्याच्या व्यक्तिमत्वातली ती झलक पाहिली, त्या दिवसापासून माझ्या नजरा बदलल्या. एके दिवशी अर्जुनला वाटलं घरात कोणीच नाही, म्हणून तो आपल्या खोलीत बसून व्हिडिओ पाहत होता. तो नागदेवतेशी खेळत होता. त्याच वेळी मी अचानक त्याच्या खोलीत जाताना खिडकीतून व्हिडिओचा आवाज ऐकला. डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर विश्वासच बसला नाही. अर्जुन नागाला हळूहळू स्पर्श करत होता. हे दृश्य पाहून माझं मन स्थिर झालं आणि घाम फुटला. त्यापासून माझं मन त्याच्या नागदेवतेच्या सवारीसाठी लागलं. मी रोहनला फोन करून विचारलं, तुम्ही कधी येणार? मला एकटे राहणं कठीण होतंय. त्याने उत्तर दिलं, समजते प्रिया, पण आता 2 महिने सुट्टी नाही. नव्या प्रोजेक्टमुळे डबल शिफ्ट चालू आहे. हे ऐकून मी निराश झाले. एक दिवस सकाळी मी अर्जुनच्या खोलीत नाश्ता घेऊन गेले. तो झोपेत होता. त्याच्या सरळ नाक पाहून मी अनैतिकपणे त्याला स्पर्श केला. त्याच वेळी तो जागा झाला आणि माझ्याकडे पाहू लागला. मी घाबरून म्हटलं, उठ अर्जुन, सकाळ झालीय. तो म्हणाला, गुड मॉर्निंग वहिनी, आणि बाथरूमला गेला. त्यानंतर मी त्याच्याशी गप्पा मारत नाश्ता केला. मी पोटदुखीचं नाटक करून रडू लागले. अर्जुन घाबरून म्हणाला, काय झालं? मी म्हटलं, पोटदुखी थांबत नाही. तो माझं पोट दाबू लागला. त्याच्या नजरा माझ्या अंगावर दाबू लागला. त्याच्या नजरा माझ्या अंगावर फिरल्या. इतक्यात सासरऱ्यांच्या येण्याचा आवाज आला. संध्याकाळी जेवताना अर्जुन म्हणाला, वहिनी, तुम्ही दादांजवळ नागपूरला जा. माझे अश्रू आले. मी त्याच्या गळ्यात मिठी घेतली आणि म्हटलं, तू दादासारखाच आहेस. तो लाजला. पुढे तो म्हणाला, तुम्हाला पाहिल्यावर माझ्या शरीरात करंट वाहतं. मी त्याला समजावलं, मी तुझ्या भावासारखीच आहे. अचानक रोहन घरी आला. तो म्हणाला, प्रिया, तुला तारे दाखवतो. तो मला खोलीत अचानक रोहन घरी आला. तो म्हणाला, प्रिया, तुला तारे दाखवतो. तो मला खोलीत नेऊन 5 दिवस थकवलं. त्यानंतर अर्जुन मामांच्या घरी गेला. मी त्याला फोन करून परत बोलावलं. तो नाराज होता, पण मी त्याला मनवलं. शेवटी तो माझ्याशी खुला झाला आणि आम्ही मस्ती करू लागलो. आता रोहन आणि अर्जुन दोघेही माझ्याजवळ आहेत. मी कधी एकटी पडत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.